Welcome to Apply Engineer. Hello friends. Today we are going to start the data science. So in this video we will learn about introduction to data science and application of data science. So बघा data science म्हणजे काय? तर according to the definition of data science is one of the field of study that deals with the massive amount of data, utilize some tools and technique and to derive the sum of the valuable data. It is called as the data science. डेटा सायन्स म्हणजे काय रे की जिथे त्या ठिकाणी लार्ज अमाऊंट ऑफ डेटा ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा त्या ठिकाणी कलेक्ट होतो, त्या डेटावर तो काय केलं जातं, मग थोडं ॲनालिसिस केलं जातं, त्या डेटावर थोडं वर्क केलं जातं आणि त्याच्यापासून काहीतरी एक व्हॅल्युएबल डेटा, त्याच्यापासून एक काहीतरी कन्क्लुजन जर समजा डिराईव्ह केलं जात असेल तर त्या प्रोसेसला, त्या टेक्नॉलॉजीलाच आपण त्या ठिकाणी डेटा सायन्स असे म्हणत असतो. कारण काय होतं की जिथे त्या ठिकाणी लार्ज अमाऊंट ऑफ डेटा कलेक्ट होतो तो डेटा मॅन्युअली हँडल करणं डिफिकल्ट होतं. सो त्या ठिकाणी ही जी टेक्नॉलॉजी ही त्या ठिकाणी महत्त्वाचा रोल प्ले करत असते. ओके, समजा आता एक एक्झाम्पल द्यायचं झालं की जसं की आता आपले नेटफ्लिक्स असेल वगैरे, तर त्याच्यावर आपण जेव्हा त्या ठिकाणी व्हिडिओ सर्च करतो तेव्हा त्या आपल्याला काय होतं, तिथे त्या व्हिडिओ सर्च करतो तर सर्च करताना आपल्या हिस्ट्रीच्या अकॉर्डिंग किंवा आपल्या जी क्युरी असेल त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला काय मिळत असतात, तिथे व्हिडिओज मिळत असतात. ओके, बट जेव्हा तुम्ही त्याला त्या ठिकाणी नेक्स्ट टाइम व्हिजिट करता तेव्हा तुमच्या फर्स्ट हिस्ट्रीच्या अकॉर्डिंग, फर्स्ट त्या ठिकाणी क्युरीच्या अकॉर्डिंग तुम्हाला तुमचे जे व्हिडिओज असतील ते तिथे त्या ठिकाणी बघायला मिळतात. म्हणजे तिथे काय होतं, ते तुम्हाला रिकमेंड करतात, ते तुम्हाला काय करतात, सजेस्ट करतात ऑन द बेस ऑन द प्रिव्हियस व्हिडिओ. म्हणजे तिथे पण काय झालं, डेटा सायन्स त्या ठिकाणी महत्त्वाचा रोल प्ले केला. कारण तिथे काय होतं, मशीन लर्निंग त्या ठिकाणी महत्त्वाचा रोल प्ले करतं. मग मशीन लर्निंग जे असेल तिथे काय करतं, आपल्या डेटा सायन्समध्येच महत्त्वाचा रोल प्ले करतं. बघा आपलं जे त्या ठिकाणी हे डेटा सायन्स आहे, तर डेटा सायन्समध्येच त्या ठिकाणी काय होतं, आपलं AI येतं. AI मध्येच त्या ठिकाणी आपलं ML येत असतं अँड ML मध्ये त्या ठिकाणी आपलं डीप लर्निंग म्हणजेच त्या ठिकाणी DL. ओके, सो दीज आर ऑल पार्ट्स, AI, ML अँड डीप लर्निंग. सो दीज आर ऑल पार्ट्स ऑफ अवर डेटा सायन्स. ओके, सो बेसिकली काय होतं, डेटा सायन्समध्ये 3 पद्धतीच्या प्रोसेस होतात किंवा 3 मेथड त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की पहिल्या याच्यात काय केलं जातं, तिथे लार्ज अमाऊंट ऑफ डेटा कलेक्ट केला जातो. ओके, जो काही डेटा असेल त्या डेटाला तिथे कलेक्ट केलं जातं. नंतर काय होतं, त्या डेटावर थोडं वर्क केलं जातं, थोडं त्याच्यावर ॲनालिसिस केलं जातं आणि आफ्टर द ॲनालिसिस त्याच्यातून काय केलं जातं, सम इनसाइट, सम कन्क्लुजन त्या ठिकाणी तिथे डिराईव्ह केलं जातं. सो फर्स्ट काय होतं, तिथे पहिले डेटा कलेक्ट केला जातो, सेकंड प्रोसेस केली जाते, त्याच्यावर म्हणजे वर्क केलं जातं, त्या डेटावर ॲनालिसिस केलं जातं आणि थर्ड स्टेपमध्ये काय केलं जातं, फायनली त्याच्यातून काय केलं जाते, कन्क्लुजन त्या ठिकाणी डिराईव्ह केलं जातं, एक काही इन्साइट्स त्या ठिकाणी त्याच्यातून डिराईव्ह केले जातात. सो त्यालाच आपण काय म्हणतो, डेटा सायन्स असे म्हणत असतो. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर समजा तुम्हाला एखादी गोष्ट सांगायची, तर तुम्हाला जेव्हा त्या ठिकाणी ती गोष्ट पूर्ण येते तेव्हाच तुम्ही तिचं काय सांगू शकता, कन्क्लुजन डिराईव्ह करू शकता. म्हणजे त्या गोष्टीतून तुम्ही काय करू शकता, काही इन्साइट्स डिराईव्ह करू शकता. ओके, पण त्याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, तुमच्याकडे डेटा म्हणजे ती गोष्ट तुम्हाला काय असली पाहिजे, माहिती असली पाहिजे. सो डेटा सायन्स पण तसंच काम करतं की लार्ज अमाऊंट ऑफ डेटाशी ते डील करतं, त्याच्यावर काही ॲनालिसिस करतं, वर्क करतं आणि त्याच्यामधून काहीतरी इन्साइट्स त्या ठिकाणी डिराईव्ह करतं. सो इट इज नोन ॲज दी डेटा सायन्स. ओके, मग आता डेटा सायन्सला लर्न करण्यासाठी काही गोष्टींची रिक्वायरमेंट असते. तर मग त्या गोष्टी कोणत्या, तर फर्स्ट वन इज टू लर्न प्रोग्रामिंग लँग्वेज. सो डेटा सायन्सचा जर आपल्याला स्टडी करायचा असेल, पुढे जर समजा आपल्याला डेटा सायंटिस्ट त्या ठिकाणी बनायचं असेल तर त्याच्यासाठी काही रिक्वायरमेंट त्या ठिकाणी असते. पहिली म्हणजे टू लर्न प्रोग्रामिंग लँग्वेज. सो डेटा सायन्समध्ये काय होतं, डेटा सायन्स बेसिकली द 2 टाइप्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेजेस आर नीडेड. फर्स्ट वन इज अवर पायथन लँग्वेज अँड सेकंड वन इज R लँग्वेज. सो त्याच्यामध्ये त्या ठिकाणी 2 लँग्वेज त्या ठिकाणी गरजेचे असतात. पहिली म्हणजे पायथन अँड सेकंड वन इज द R प्रोग्रामिंग लँग्वेजेस. ओके, सो पायथन काय होते, डेटा सायन्समध्ये पॉप्युलरली यूज होत असते कारण पायथनमध्ये काही इनबिल्ड रिसोर्सेस त्या ठिकाणी प्रेझेंट असतात, जास्त प्रमाणात लायब्ररीज त्या ठिकाणी अवेलेबल आहे. सो ॲज कम्पेअर टू R लँग्वेज, पायथन लँग्वेज इज मोर पॉप्युलर इन द डेटा सायन्स. ओके, सो मग त्याच्यामध्ये काही लायब्ररीज त्या ठिकाणी गरजेच्या आहेत, जसं की नंपाय असेल, पांडाज असेल, तर यासारख्या लायब्ररीज आपल्याला त्या ठिकाणी डेटा सायन्समध्ये महत्त्वाचा रोल प्ले करत असतात. Okay, so second need is statistics. Okay, before going to the data science, some basic concepts of statistics are needed for data science. Okay, मग जसं की त्याच्यामध्ये सेंट्रल टेंडन्सीज असतील, जसं की मीन, मोड, मीडियन असेल, स्टँडर्ड डेव्हिएशन असेल, व्हॅरियन्स असेल, हायपोथेसिस असतील. ओके, तो ह्या ज्या काही गोष्टी, ह्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या बेसिक कन्सेप्ट आपल्या त्या ठिकाणी क्लिअर असल्या पाहिजे. ओके, सो नेक्स्ट येतं आपलं डेटा व्हिज्युअलायझेशन. यस, डेटा व्हिज्युअलायझेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द डेटा सायन्स. कारण डेटा सायन्स काय करतं, तुमचं डेटा ॲनालिसिसमध्ये त्या
ठिकाणी महत्त्वाचा रोल प्ले करत असतं. सो ॲनालिसिसमध्ये आपल्याला त्या ठिकाणी व्हिज्युअलायझेशन त्या ठिकाणी गरजेचं असतं. म्हणजे डेटाला आपल्याला हिस्टोग्राम असेल, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन असेल, तर त्याच्यामध्ये आपण डेटाला त्या ठिकाणी मॅनेज करू शकतो आणि डेटा व्हिज्युअलायझेशनसाठी, डेटा ॲनालिसिससाठी ते महत्त्वाचा रोल प्ले करतं. सो डेटा व्हिज्युअलायझेशनसाठी सुद्धा आपल्याकडे काही लायब्ररीज त्या ठिकाणी महत्त्वाचा रोल प्ले करतात, जसं की मॅटप्लॉटलिब असेल, सीबोर्न असेल. ओके, सो या लायब्ररीजचं सुद्धा आपल्याला एक बेसिक नॉलेज त्या ठिकाणी असलं पाहिजे. नेक्स्ट थिंग इज की मशीन लर्निंग. मशीन लर्निंग आपण बघितलं की मशीन लर्निंग काय करतं, महत्त्वाचा रोल प्ले करतं. मशीन लर्निंग स्वतः त्या ठिकाणी लर्न करतं आणि काय करतं, त्याच्या अकॉर्डिंग रिझल्ट त्या ठिकाणी आपल्याला देण्याचं काम करतं. सो बिफोर गोईंग टू द डेटा सायन्स, या ज्या काही गोष्टी आहे हे आपल्याला रिक्वायझेट आहे, कारण डेटा सायन्सला लर्न करण्यासाठी. ओके, मग आता आपण डेटा सायन्स बघितलं. आता डेटा सायन्सच्या त्या ठिकाणी काही ॲप्लिकेशन आहे की कुठे कुठे डेटा सायन्स त्या ठिकाणी महत्त्वाचा रोल प्ले करतं. सो पहिलं ॲप्लिकेशन आहे की युझिंग द डेटा सायन्स वी कॅन कन्वर्ट द लार्ज अमाऊंट ऑफ डेटा और अनस्ट्रक्चर डेटा इट इज इन टू द मिनिंगफुल फॉर्मॅट. ओके, सो डेटा सायन्स काय करतं, आपलं जिथे लार्ज अमाऊंट ऑफ डेटा कलेक्ट होतो की जो डेटा आपल्याला मॅन्युअली हँडल करणं डिफिकल्ट आहे, कारण आज जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी एक लार्ज अमाऊंट ऑफ डेटा कलेक्ट होतो की त्या डेटाला आपण आता बिग डेटा असे म्हणतो, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये काय होतं, तर जिथे लार्ज अमाऊंट ऑफ डेटा कलेक्ट होतो किंवा अनस्ट्रक्चर डेटा म्हणजे काय, असा डेटा की जो अननोन आहे, म्हणजे माहित नाही किती असेल, केवढा असेल, तर त्या डेटाला त्या ठिकाणी प्रोसेस करून त्याच्यामधून काही मिनिंगफुल डेटा, काही इन्साइट्स, काही कन्क्लुजन सुद्धा आपल्याला काय करते, डिराईव्ह करून देण्याचं काम जे ते आपलं डेटा सायन्स करतं. सो नेक्स्ट ॲप्लिकेशन वी कॅन से इट इज यूज इन द कंपनीज. ओके, जे काही मोठमोठ्या कंपनीज असतील त्या कंपनीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी डेटा सायन्स महत्त्वाचा रोल प्ले करतं, कारण तिथे सुद्धा त्या ठिकाणी एक लार्ज अमाऊंट ऑफ डेटा कलेक्ट होतो. सो नेक्स्ट येतं आपलं ट्रान्सपोर्टेशन. जसं की आपल्या ऑटोमॅटिक कार्स असतील, त्या ऑटोमॅटिक कार्समध्ये सुद्धा त्या ठिकाणी काय होतं, आपलं डेटा सायन्स महत्त्वाचा रोल प्ले करतो. सो एक ॲप्लिकेशन आपण ट्रान्सपोर्टेशन सांगू शकतो. नेक्स्ट येतं प्रेडिक्शन. आता डेटा सायन्स महत्त्वाचा रोल प्ले कुठे होतो, की जिथे तुमचे प्रेडिक्शन असतील आणि सजेशन असतील किंवा रिकमेंडेशन असतील, तिथे आपला डेटा सायन्स महत्त्वाचा रोल प्ले करत असतात. ओके, नेक्स्ट येतं आपलं इमेज अँड स्पीच रिकग्नायझेशन. तो इथे देखील आपला डेटा सायन्स महत्त्वाचा रोल प्ले करतो, की एखादी इमेज असेल, एखाद्या व्हॉइसवरून आपल्या त्या ठिकाणी काय होतं, व्हॉइस कमांड देतो, त्याच्यावरून ते मशीन त्या ठिकाणी काय होतं, म्हणजे कार्य त्या ठिकाणी, वर्क त्या ठिकाणी परफॉर्म करतं. सो तिथे देखील आपलं डेटा सायन्स महत्त्वाचा रोल प्ले करतं. नंतर येतं आपलं हेल्थ केअर सेक्टर. हेल्थ केअर सेक्टरमध्ये सुद्धा त्या ठिकाणी डेटा सायन्स, एखादं बोन डिटेक्ट करायचं असेल, फ्रॅक्चर डिटेक्ट करायचं असेल, सो तिथे सुद्धा ते प्रेडिक्शन सिस्टममध्ये त्या ठिकाणी डेटा सायन्स महत्त्वाचा रोल प्ले करत असतो. ओके, सो डेटा सायन्ससाठी हे ॲप्लिकेशन आपण बघितले, काही जे काही गरजेच्या गोष्टी होत्या ज्या आपल्याला डेटा सायंटिस्ट बनण्यापूर्वी असल्या पाहिजे माहीत, तर ते आपण सगळे या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले. सो इफ यू लाईक दिस व्हिडिओ देन सबस्क्राईब टू माय चॅनल, लाईक दिस व्हिडिओ. थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.